Good morning, all of you. In last lecture that we have studied NAND and NOR as a universal gates. What are universal gates and why NAND and NOR known as universal gates? Universal gates are there are two universal gates, that is NAND gate and NOR gate. NAND and NOR are called as universal gates because all gates can be created by using these gates. तर आपण काय करणार आहे की कोणतंही एनी बुलियन फंक्शन कॅन इम्प्लिमेंटेड युझिंग अँड ऑर आणि नॉट. तर आपण काय करतो कोणतंही बुलियन एक्सप्रेशन काय करतो अँड ऑर किंवा नॉट गेटने रिप्रेझेंट करतो. तर अँड ऑर आणि नॉट गेट आपण काय करणार आहे दॅट कॅन बी इम्प्लिमेंटेड युझिंग नॅन्ड गेट ओनली और नॉर गेट ओनली. तर आपण याच्यामध्ये काय स्टडी करणार आहे फर्स्ट जे आहे नॅन्ड गेट ॲज अ युनिव्हर्सल गेट म्हणून स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे इम्प्लिमेंटेशन ऑफ नॉट गेट युझिंग नॅन्ड गेट. तर लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं की नॉट गेट काय सिंगल इनपुट सिंगल आउटपुट डिव्हाइस आहे. इनपुट ए असेल तर आउटपुट ए बार असणार आहे, दॅट इज क्यू इज इक्वल टू ए बार असणार आहे. नॉट गेट इज मेड बाय जॉईनिंग इनपुट्स ऑफ नॅन्ड गेट टुगेदर. तर इनपुट जे आहे नॅन्ड गेटचे टू टर्मिनल शॉर्ट करून काय सिंगल ए टर्मिनल इंडिकेट केलेलं आहे. आउटपुट जे आहे क्यू, तर आउटपुट काय असणार आहे इनपुट ए, आउटपुट काय असणार आहे ए बार असणार आहे. मीन्स इनपुट 0 असेल तर आउटपुट काय असणार आहे 1 असणार आहे. इनपुट 1 असेल तर आउटपुट काय असणार आहे 0 असणार आहे. दॅट इज नॉट गेट युझिंग नॅन्ड गेट जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. देन नेक्स्ट आपण स्टडी करणार आहे दॅट इज अँड गेट युझिंग नॅन्ड गेट. तर अँड गेट काय आहे दॅट इज इन्व्हर्टेड व्हर्जन ऑफ अँड गेट. तर नॅन्ड इज नथिंग बट इन्व्हर्टेड अँड गेट. तर अँड गेट इज मेड बाय फॉलोविंग नॅन्ड गेट विथ नॉट गेट. तर अँड गेटचा ट्रूथ टेबल जो आहे आपण स्टडी केलेला आहे, सेम इथं ट्रूथ टेबल मी ड्रॉ केलेला आहे. दॅट इज इनपुट ए बी, आउटपुट क्यूने रिप्रेझेंट केलेलं आहे. तर अँड गेट मीन्स वॉट मल्टिप्लिकेशन ऑफ इनपुट. तर आउटपुट तुमचं काय असणार आहे इथं क्यू इज इक्वल टू काय आलं पाहिजे आउटपुट ए इंटू बी आलं पाहिजे. त्याच्यानुसार लॉजिकल डायग्राम ड्रॉ केली आहे. इनपुट ए इनपुट बी नॅन्ड गेटला. इथं नॅन्ड गेटचं आउटपुट काय येणार आहे ए इंटू बी, हा बबल आहे इथं त्याच्यामुळे बार येणार आहे. देन इट इज गिव्हन टू अजून एक नॅन्ड गेट कनेक्ट केलेला आहे की जेणेकरून आपल्याला आउटपुट काय येणार आहे तर इथं इनपुट तुमचं काय असणार आहे आता ए इंटू बी बार. परत याचा आउटपुट काय सिंगल इनपुट इंडिकेट केलेलं आहे. आउटपुट काय येणार आहे ए इंटू बी बार आणि हा बबलचा बार. तर बारला काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. क्यू इज इक्वल टू आउटपुट काय येणार आहे ए इंटू बी येणार आहे. दॅट इज आउटपुट एक्सप्रेशन फॉर अँड गेट की जे आपण स्टडी केलेलं आहे. तर याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन काय करणार आहे आपण इनपुटची करणार आहे. 0 इंटू 0 0, 0 इंटू 1 0, 1 इंटू 0 0, 1 इंटू 1 1. दॅट इज नॅन्ड गेट जो आहे अँड गेट जो आहे दॅट इज इम्प्लिमेंटेड युझिंग नॅन्ड गेटने इम्प्लिमेंट केलेला आहे. देन नेक्स्ट ऑर गेट. तर ऑर गेट मीन्स काय दॅट इज ॲडिशन ऑफ इनपुट की आपण काय करणार आहे इनपुटची ॲडिशन करणार आहे. तर त्याच्यानुसार आपण काय करणार आहे डी मॉर्गन्स थेरम किंवा ड्युॲलिटी थेरम यूज करून काय करणार आहे ऑर नॉर एक्सऑर किंवा एक्सनॉर गेट जे आहे ते इम्प्लिमेंट करणार आहे. तर याच्यामध्ये की तुम्हाला ऑर गेटचा आउटपुट एक्सप्रेशन माहिती आहे. ऑर गेट मीन्स काय ॲडिशन ऑफ इनपुट. तर इनपुटची आपण काय करणार आहे ॲडिशन करणार आहे. तर इथं ए इनपुट नॅन्ड गेटला दिलेलं आहे, बी इनपुट नॅन्ड गेटला दिलेलं आहे. याचा आउटपुट काय येणार आहे ए बार येणार आहे, याचा आउटपुट काय येणार आहे बी बार येणार आहे. दॅट इज गिव्हन टू नॅन्ड. तर इथं नॅन्ड गेटचं परत आउटपुट काय येणार आहे ए बार इंटू बी बार त्याचा बार. तर बारला काय करणार आहे आपण कॅन्सल करणार आहे. ए इंटू बी इज नथिंग बट ड्युॲलिटी थेरम नुसार. तर डॉट ऑपरेटर जो आहे तो आपण काय करणार आहे प्लस ऑपरेटरने चेंज करणार आहे. दॅट इज डी मॉर्गन्स लॉ किंवा ड्युॲलिटी थेरम तुम्ही रिप्रेझेंट करणार आहे. दॅट इज ए इंटू बी इज नथिंग बट दॅट इज इक्वल टू ए प्लस बी नोट करणार आहे अँसर याचं. त्याच्यानुसार इनपुटची काय करणार आहे आपण
ऍडिशन जे आहे ऍडिशन ऑपरेशन परफॉर्म करणारे, दॅट इज 0 प्लस 0 0, 0 प्लस 1 1, 1 प्लस 0 1 अँड 1 प्लस 1 1 नोट करणारे, दॅट इज ऑर गेटचं आउटपुट जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. देन नेक्स्ट इम्प्लिमेंटेशन ऑफ नॉर गेट युझिंग नॅन्ड गेट. आता ट्रूथ टेबल तुम्ही सॉल्व्ह करा म्हणजे लक्षात येईल. लॉजिकल डायग्राम जे आहे तुम्ही डिझाईन करा तुमच्या याने, की नॉर गेट आपण स्टडी केलेला आहे. तर नॉर गेटमध्ये काय आहे, नॉर गेटचा ट्रूथ टेबल बघा. तर इथं मी ट्रूथ टेबल जो आहे तो नोट केलेला आहे. नॉर गेट इज सिम्पली अन इन्व्हर्टेड ऑर. तर इन्व्हर्टेड व्हर्जन ऑफ ऑर गेट that is called as NOR gate. Output is high when neither input A nor input B is high. तर आपण याच्यामध्ये काय करणार आहे, नॉर गेट मीन्स काय, A प्लस B बार आउटपुट आलं पाहिजे तुमचं. तर नॉर गेटचा आउटपुट जे आहे, एक्सप्रेशन जे आहे आपण स्टार्टिंगला फर्स्ट सेकंड लेक्चरमध्ये स्टडी केलेलं आहे. त्याच्यानुसार तुम्ही काय करा, एक्सप्रेशन वरून ट्रूथ टेबल जो आहे तो नोट करा आणि लॉजिकल डायग्राम जी आहे ती कन्स्ट्रक्ट करा. तर लॉजिकल डायग्राम मध्ये काय आहे की तुमचं एक्सप्रेशन नॉर गेट एकदा तुम्हाला दाखवते म्हणजे अजून लक्षात येईल डीप मध्ये, की आपण स्टार्टिंगच्या लेक्चरला फर्स्ट सेकंड लेक्चर मध्ये आपण स्टडी केलेलं आहे. बेसिक गेट्स अँड गेट जो आहे तो स्टडी केलेला आहे. एकच मिनिट. अँड गेटचा सिम्बॉल स्टडी केलेला, देन अँड गेटचं ऑपरेशन स्टडी केलेलं, मल्टिप्लिकेशन ऑपरेशन. तर ऑर गेट स्टडी केलेला, ऑर गेटचा सिम्बॉल स्टडी केलेला, त्याचं ट्रूथ टेबल स्टडी केलेला, आउटपुट एक्सप्रेशन जे आहे झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय ने रिप्रेझेंट केलेलं आहे. देन नॉट गेट स्टडी केला, सिंगल इनपुट सिंगल आउटपुट, 0 असेल तर 1, 1 असेल तर 0. देन नेक्स्ट आपण नॅन्ड गेट स्टडी केलं. तर नॅन्ड गेटचं आउटपुट एक्सप्रेशन तुम्हाला सांगितलेलं. तर नॅन्ड गेट इज नथिंग बट ए इंटू बी बारने आपण काय करतो, नॅन्ड गेट जो आहे तो रिप्रेझेंट करतो. त्याच्यानुसार नॅन्ड गेटचा ट्रूथ टेबल जो आहे तो डिझाईन केलेला, ए इंटू बी आणि त्याचा बार जो आहे तो नोट केलेला, दॅट इज नॅन्ड गेट. देन नेक्स्ट इज नॉर गेट आपण स्टडी केलेलं. तर याच्यामध्ये नॉर गेट जे आहे, तर नॉर गेट मीन्स काय, दॅट इज इन्व्हर्टेड व्हर्जन ऑफ ऑर गेट. तर इथं काय फक्त बबल कनेक्टेड आहे, मीन्स याचं आउटपुट एक्सप्रेशन काय आहे, वाय इज इक्वल टू ए प्लस बी बारने रिप्रेझेंट केलेलं आहे. तर वाय इज इक्वल टू ए प्लस बी बार मीन्स काय, इनपुटची ऍडिशन आणि त्याचा बार नोट करणार आहे. 0 प्लस 0 0 असणार आहे आणि त्याचा बार काय येणार आहे, इथं बबल आहे, इथं कॉम्प्लिमेंट नोट केलेला आहे. 0 प्लस 0 0, त्याचा बार काय येणार आहे 1, 0 प्लस 1 त्याचा बार काय येणार आहे 1 चा बार 0, 1 प्लस 0 1 त्याचा बार 0, 1 प्लस 1 1 त्याचा बार काय लिहिलेला आहे 0. दॅट इज नॉट गेट आपण स्टडी केलेलं आहे. देन नेक्स्ट जे आहे आपण एक्स ऑर गेट स्टडी केला होता. तर एक्स ऑर गेट तुम्ही डिझाईन करा युझिंग नॅन्ड गेट. तर एक्स ऑर गेट मीन्स काय, दॅट इज हॅव्हिंग 2 इनपुट्स विथ सिंगल आउटपुट. तर ए बी 2 इनपुट आहे. तर नॅन्ड गेटमध्ये सॉरी एक्स ऑर गेटमध्ये आपण कंडिशन काय स्टडी केली, की तुमचं ज्यावेळी एनी वन ऑफ इनपुट काय असणार आहे, हाय असणार आहे, दॅट टाइम आउटपुट काय असणार आहे 1 असणार आहे. दॅट इज ज्यावेळी तुमचे इनपुट्स इक्वल असणार आहे, दॅट टाइम आउटपुट 0 असणार आहे आणि अदर कंडिशनला काय असणार आहे, आउटपुट जे आहे 1 असणार आहे एक्स ऑर गेटमध्ये. आणि एक्स नॉर गेटमध्ये काय असणार आहे, की ज्यावेळी दोन्ही इनपुट इक्वल असणार आहे त्यावेळी आउटपुट काय असणार आहे 1 असणार आहे आणि या बाकीच्या 2 कंडिशनला आउटपुट काय असणार आहे 0 असणार आहे. दॅट इज एक्स नॉर गेट. तर एक्स ऑर गेट आणि एक्स नॉर गेटचा सिम्बॉल जो आहे तो आपण स्टडी केलाय. हा जो आहे एक्स ऑर गेटचा सिम्बॉल आहे, हा जो आहे एक्स नॉरचा सिम्बॉल आहे. तर एक्स ऑर गेट मीन्स व्हॉट, व्हेन बोथ इनपुट्स आर इक्वल दॅट टाइम आउटपुट इज 0 असणार आहे अँड रिमेनिंग 2 कंडिशनला आउटपुट काय असणार आहे 1 असणार आहे. तर इथं मी स्टेटमेंट नोट केलेलं आहे. सेम एक्स नॉर गेटमध्ये काय, व्हेन इनपुट्स आर इक्वल दॅट टाइम आउटपुट इज 1 अँड रिमेनिंग कंडिशनला आउटपुट काय असणार आहे 0 0. तर आउटपुट एक्सप्रेशन जे आहे ते सी इज इक्वल टू ए सर्कलमध्ये प्लस बी बारने रिप्रेझेंट केलेलं आहे. ऑर गेटचं काय, वाय इज इक्वल टू ए सर्कलमध्ये प्लस
बी रिप्रेझेंट केलेलं आहे. तर सर्कल काय रिप्रेझेंट करतोय की ज्यावेळी तुमच्या इनपुट्स इक्वल असणारे त्यावेळी आउटपुट 0 असणारे, आणि इकडे कॉम्प्लिमेंट काय रिप्रेझेंट करतोय ज्यावेळी इनपुट इक्वल असणारे त्यावेळी आउटपुट काय असणारे 1 असणारे, आणि बाकीच्या दोन कंडिशनला आउटपुट काय असणारे 0 असणारे. दॅट इज एक्सऑर आणि एक्स नॉर गेट. सेम आपण काय करणार आहे एक्सऑर गेट एक्स नॉर गेट काय करणार आहे तर इम्प्लिमेंट करणार आहे. तर याच्यामध्ये डायग्राम दाखवते. नॅन्ड गेट स्टडी केला, देन एक्स नॉर गेट आपल्याला काय करायचं आहे स्टडी करायचं आहे. तर याच्यामध्ये एक्स नॉर गेट जो आहे अँड गेट, तर आपण काय करणार आहे नॉर गेट युजिंग काय करणार आहे नॉर गेट जो आहे नॅन्ड गेट यूज करून काय करणार आहे इम्प्लिमेंट करणार आहे. तर याच्यामध्ये नॅन्ड गेटसाठी नॉर गेटचं एक्सप्रेशन सांगितलं, वाय इज इक्वल टू आउटपुट काय आलं पाहिजे तुमचं वाय इज इक्वल टू ए प्लस बी बार आलं पाहिजे. तर इथं नॅन्ड गेटला इनपुट ए दिलेलं आहे, सेकंड नॅन्ड गेटला इनपुट बी दिलेलं आहे. याचा आउटपुट काय येणार आहे ए बार येणार आहे, याचा आउटपुट काय येणार आहे बी बार येणार आहे. तुम्ही डायग्राम ड्रॉ करा आणि एक्सप्रेशन जे आहे ते फाइंड आउट करा म्हणजे लक्षात येईल. ही जी डायग्राम दिली आहे ती डायग्राम तुम्ही नोटबुक मध्ये ड्रॉ करा. नॉर गेटची, नॉर गेटचा ट्रूथ टेबल नोट करा. नॉर गेटचं आउटपुट एक्सप्रेशन वाय इज इक्वल टू किंवा क्यू इज इक्वल टू ए प्लस बी बार रिप्रेझेंट करा. लॉजिकल डायग्राम मध्ये नेमिंग करा म्हणजे लक्षात येईल. ए इनपुट असेल तर याचा आउटपुट काय येणार आहे ए बार, बी इनपुट असेल तर त्याचा आउटपुट काय येणार आहे बी बार. देन या नॅन्ड गेटचा आउटपुट काय येणार आहे ए बार इंटू बी बार प्लस इंटू त्याचं काय असणार आहे परत बार असणार आहे. तर बार बारला कॅन्सल होणार आहे, परत ए इंटू बी दॅट इज गिव्हन टू क्यू. तर आउटपुट काय येणार आहे इथं तुमचं ए इंटू बी बार येणार आहे. तर ड्युअलिटी थेरम नुसार काय ए इंटू बी बार जो आहे तर डॉट ऑपरेटर जो आहे तो आपण फक्त काय करणार आहे प्लस ऑपरेटरने रिप्रेझेंट करणार आहे. दॅट इज क्यू इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. एक्सप्रेशन जे आहे किंवा ए प्लस बी डायरेक्टली त्याचा बार रिप्रेझेंट काय करून काय करणार आहे आउटपुट एक्सप्रेशन जे आहे ते रिप्रेझेंट करणार आहे. दॅट इज नॉट गेट युजिंग नॅन्ड गेट. तर नॉर गेट ची डायग्राम लक्षात आली आहे, तुम्ही नोटबुक मध्ये ड्रॉ करा म्हणजे लक्षात येईल. नॉर गेट लक्षात आलाय सगळ्यांना? नॉर गेटची डायग्राम लक्षात आली आहे? तर नॉर गेटची डायग्राम जी आहे ती शेअर केलेली आहे. देन नेक्स्ट जे आहे आपण एक्स ऑर गेट स्टडी करणार आहे. तर एक्स ऑर गेट मीन्स व्हॉट? एक्स ऑर गेट इज कन्स्ट्रक्टेड सिमिलर टू अन ऑर गेट except with additional NAND gates inserted such that both inputs are high. The inputs to the final NAND gate will be also high. तर तुम्हाला सांगितलं की एक्सऑर गेटचं आता एक्सप्रेशन सांगितलं, दॅट इज वाय इज इक्वल टू ए सर्कलमध्ये प्लस बी आपण एक्सप्रेशन जे आहे ते नोट केलेलं. तर याच्यामध्ये तुमचं आउटपुट काय आलं पाहिजे की इनपुट ज्यावेळी दोन्ही 0 असतील त्यावेळी आउटपुट काय आलं पाहिजे 0 आलं पाहिजे किंवा बोथ इनपुट्स आर इक्वल की कंडिशन सांगितली. एक्स ऑर गेट आणि एक्स नॉर गेटमध्ये, एक्स ऑर गेटमध्ये ज्यावेळी बोथ इनपुट इक्वल्स असणारे दॅट टाइम आउटपुट काय असणारे 0 असणारे. आणि एक्स नॉर गेटमध्ये काय ज्यावेळी बोथ इनपुट्स आर इक्वल दॅट टाइम आउटपुट इज हाय आणि रिमेनिंग कंडिशनला आउटपुट काय असणारे 0 असणारे. तर एक्स ऑर गेटची डायग्राम तुम्हाला ड्रॉ करता येईल. इनपुट ए बी दिलेले, याचं एक्सप्रेशन जे आहे तर इनपुट याला काय येणार आहे तर सर्किट डायग्राम जे आहे लॉजिकल डायग्राम ही ड्रॉ करा आणि आउटपुट एक्सप्रेशन काय येत आहे सांगा क्यूचं. इथं मी इनपुट दिलेलं आहे, ए इनपुट दिलेलं आहे, बी इनपुट दिलेलं आहे, त्याच्यानुसार या गेटला काय इथं इनपुट तुमचं काय येणार आहे ए येणार आहे, याचं काय येणार आहे इनपुट
लॉजिकल डायग्राम कन्स्ट्रक्ट करा, ही नोटबुकमध्ये ड्रॉ करा आणि किव इज इक्वल टू आउटपुट एक्सप्रेशन काय येतंय ते सांगा. ड्युॲलिटी थेरम अप्लाय करायचा किंवा डी मॉर्गन्स थेरम जे आहे आउटपुटला अप्लाय करायचा. प्लस ऑपरेटर असेल तर डॉट द्यायचा, डॉट ऑपरेटर असेल तर काय करायचं प्लसने रिप्रेझेंट करायचा आउटपुटला. फक्त एक्सप्रेशन काय येतंय सांगा. लॉजिकल डायग्राम जी आहे ती ड्रॉ करा, स्क्रीनवरची बघून ड्रॉ करा. स्क्रीनवरची बघून लॉजिकल डायग्राम जी आहे ती ड्रॉ करा आणि आउटपुट एक्सप्रेशन काय येते ते सांगा. आउटपुट एक्सप्रेशन की इज इक्वल टू टेलिग्रामच्या ग्रुपवरती शेअर करा किंवा चॅटबॉक्समध्ये शेअर करा तुमचा आन्सर काय येतंय ते. काय येतंय आउटपुट एक्सप्रेशन. चॅटबॉक्समध्ये तुमचा आन्सर किंवा याच्यामध्ये टेलिग्रामच्या ग्रुपवरती आन्सर जे आहे शेअर करा. सिंपल, फक्त नॅन्ड गेटला आपण काय केलंय, इनपुट दिलेलं आहे. इथं ए दिलेला आहे, इथं ए दिलेला आहे, इथं बी दिलेला आहे, इथं बी दिलेला आहे. या नॅन्ड गेटचं आउटपुट काय येणार आहे, ए इंटू बी बार येणार आहे. इथं काय येणार आहे, ए, इथं इनपुट काय एकच आहे, ए येणार आहे. आणि इथं काय येणार आहे तुमचं इनपुट, याला अजून एक इनपुट काय, ए इंटू बी बार आहे. तर ए इंटू बी बार, त्याला परत बार येणार आहे. आउटपुट एक्सप्रेशन काय येतंय ते सांगा. काय येतंय आउटपुट एक्सप्रेशन. ग्रुपवरती तुमचं लॉजिकल डायग्रामला नेमिंग करून काय करा, फोटो जो आहे तो शेअर करा, म्हणजे लक्षात येईल तुम्ही काय करताय ते. डायग्राम जे आहे ड्रॉ करा नोटबुकमध्ये बघून आणि त्याच्यानुसार नेमिंग जे आहे दिलेले ते काय करा, नेमिंग वरून आउटपुट एक्सप्रेशन जे आहे ते फाइंड आउट करा. आउटपुट एक्सप्रेशन काय येतंय ते सांगा. शेअर करा ग्रुपवरती. सिंपल एक्सप्रेशन आपल्याला काय करायचंय, फाइंड आउट करायचंय. ग्रुपवरती शेअर करा किंवा चॅटबॉक्समध्ये तुमचं जे काय आन्सर येतंय ते शेअर करा. फर्स्ट इनपुट काय आहे, ए बार येणार, बी बार. काय येतंय आउटपुट एक्सप्रेशन सांगा.
एक्सप्रेशन सांगा काय येतंय, चॅटबॉक्स मध्ये शेअर करा किंवा ग्रुपवरती फोटो जो आहे तो शेअर करा. सिंपल एक्सप्रेशन आहे. काकडे ऐश्वर्याने फोटो शेअर केलेला आहे. प्लस येणार, आउटपुटला काय येणार आहे, ए डॉट बी बार आलाय, त्याचा आउटपुट एक्सप्रेशन काय येणार आहे, ए प्लस बी. त्याचा आपण काय करणार आहे, बार जो आहे तो नोट करणार आहे, ए प्लस बी बार. डायग्रॅम जी आहे ती ग्रुपवरती शेअर करा. सॉल्व केलं तर लक्षात येईल, त्याशिवाय लक्षात येणार नाहीये. सॉल्व करा म्हणजे लक्षात येईल. ग्रुपवरती तुमचं जे काय आन्सर असेल ते शेअर करा. शेअर केल्यावरती लक्षात येईल तुम्ही चुकीचं सॉल्व करताय की बरोबर सॉल्व करताय. ग्रुपवरती तुमचं जे काय आन्सर असेल ते शेअर करा. सेम आपल्याला एक्स नॉरचं एक्सप्रेशन फाइंड आउट करायचंय किंवा एक्स ऑर किंवा एक्स नॉरचं सेम एक्सप्रेशन फाइंड आउट करायचंय. एक्स ऑरचं फाइंड आउट केलं तर एक्स नॉरचं लगेच फाइंड आउट करता येईल. एक्स ऑरचं एक्सप्रेशन शेअर करा, काय येतंय ते. फोटो शेअर करा, तुम्ही जे काय ड्रॉ केलेलं आहे ऍटलिस्ट ते तरी शेअर करा, म्हणजे चुकीचं आहे का बरोबर आहे सॉल्व करताय ते तरी लक्षात येईल. सॉल्व करा आणि ग्रुपवरती शेअर करा. सेम एक्स नॉर गेट जो आहे तो तुम्ही डिझाईन करा, तुम्हाला स्टडीसाठी देते. इम्प्लिमेंट एक्स नॉर गेट युझिंग नॉर गेट, सॉरी नॅन्ड गेटने आपल्याला काय करायचंय, एक्स नॉर गेट जो आहे तो इम्प्लिमेंट करायचा आहे. डायग्राम जी आहे ती मी शेअर केलेली आहे, ट्रूथ टेबल पण शेअर केलेला आहे. तुम्ही डिझाईन करा आणि आउटपुट एक्सप्रेशन याचं काय येतंय ते ग्रुपवरती शेअर करायचंय. एक्झाम्पल हे जे आहे ते तुम्हाला स्टडीसाठी दिलेलं आहे. सॉल्व करा आणि नंतर ग्रुपवरती शेअर करा. परत नेक्स्ट लेक्चरच्या वेळी एक्सप्लेन करेलच मी, नाही लक्षात आलं तर. एक्स ऑर आणि एक्स नॉर दोन्हीचे आउटपुट एक्सप्रेशन जे आहे ते तुम्ही शेअर करा, काय येत आहे. लॉजिकल डायग्राम जे आहे ते दिलेली आहे. एक्स नॉरची लॉजिकल डायग्राम जी आहे ती ड्रॉ केलेली आहे मी इथं बघा, युझिंग नॅन्ड गेट करून. ट्रूथ टेबल जो आहे तो नोट केलेला आहे. आउटपुट एक्सप्रेशन जे आहे ते आता मगाशी दाखवलं तुम्हाला एक्स ऑर एक्स नॉर गेटचं आउटपुट एक्सप्रेशन बघा, त्याच्यानुसार या डायग्राम वरून आउटपुट एक्सप्रेशन तुमचं काय येतंय ते नोट करा. की इज इक्वल टू आउटपुट एक्सप्रेशन काय येतंय ते फाइंड आउट करा आणि आन्सर जे आहे ते ग्रुपवरती शेअर करा फोटो काढून. तर हे दोन एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही शेअर करायचे ग्रुपवरती सॉल्व करून. एक्स ऑर गेट आणि एक्स नॉर गेट युझिंग नॅन्ड गेट. देन आपण
नेक्स्ट जे आहे नॉर गेट ॲज अ युनिव्हर्सल गेट स्टडी करणार आहे. लॉजिकल डायग्राम ड्रॉ केली आहे ही सगळ्यांनी. एक्स नॉर गेटची चॅटबॉक्समध्ये यस ऑर नो शेअर करा. एक्स नॉर गेटची लॉजिकल डायग्राम ड्रॉ केली. आउटपुट एक्सप्रेशन तुम्ही स्टडी करा आणि सॉल्व करा. ट्रूथ टेबल बघा, एक्स ऑर गेटचा ट्रूथ टेबल बघा, एक्स नॉरचा ट्रूथ टेबल बघा, आउटपुट एक्सप्रेशन बघा आणि त्याच्यानुसार एक्स ऑर आणि एक्स नॉर युझिंग नॅन्ड गेट आउटपुट एक्सप्रेशन काय येते ते फाइंड आउट करा आणि आन्सर जे काय येते ते शेअर करा. म्हणजे क्रॉस चेक करा तुमच्यात तुम्ही बरोबर सॉल्व केलेला आहे का नाही लक्षात येईल. देन नेक्स्ट जे आहे आपण नॉर गेट ॲज अ युनिव्हर्सल गेट स्टडी करणार आहे. तर नॉर गेट ॲज अ युनिव्हर्सल गेट, तर याच्यामध्ये काय आहे तर नॉर गेट ॲज अ युनिव्हर्सल गेटमध्ये काय करणार आहे आता सेम आपण काय करणार आहे लॉजिकल डायग्राम जे आहेत त्या ड्रॉ करणार आहेत. तर लॉजिकल डायग्राम काय करणार आहे नॉर गेट यूज करून काय करणार आहे आपण तर अँड गेटची, नॉट गेटची, ऑर गेटची, एक्स ऑर असेल किंवा एक्स नॉर गेटची काय करणार आहे आपण लॉजिकल डायग्राम जी आहे ती ड्रॉ करणार आहे. आता एक डायग्राम मी दाखवते, बाकीचे तुम्ही ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा. की आपण आता काय केलेलं नॅन्ड गेट जो आहे दॅट इज इम्प्लिमेंटेशन ऑफ नॉट युझिंग नॅन्ड इम्प्लिमेंट केलेला. नॉट गेटमध्ये काय होतं सिंगल इनपुट सिंगल आउटपुट. तर याच्यामध्ये इनपुट काय तुमचं ए इनपुट असेल तर आउटपुट ए बार, 0 असेल तर 1, 1 असेल तर 0. नॅन्ड गेटने आपण काय केलेलं कन्स्ट्रक्ट केलेलं. आता सेम आपण काय करणार आहे नॉर गेट ॲज अ युनिव्हर्सल गेट स्टडी करणार आहे. सो नॉर गेट आर ऑल्सो कॉल्ड ॲज युनिव्हर्सल गेट्स that can be combined to form any other kind of logic gates. तर आपण काय करू शकतो नॉर गेट यूज करून अँड ऑर नॉट एक्स ऑर किंवा एक्स नॉर गेट जे आहे ते इम्प्लिमेंट करणारे. दॅट इज नॉर गेट इज नथिंग बट लॉजिकली अँड इन्व्हर्टेड ऑर गेट आहे. तर ऑर गेटचं आउटपुट काय येत होतं आपलं ट्रूथ टेबलच्या आउटपुट एक्सप्रेशन लक्षात ठेवायचे. ऑर गेट मीन्स काय ऍडिशन ऑफ इनपुट ए प्लस बी. नॉर गेट मीन्स काय इन्व्हर्टेड ऑर मीन्स काय येणार आहे ए प्लस बी, त्याचा बार आपण नोट करणार आहे नॉर गेटचं आउटपुट. सो फर्स्ट डायग्राम इज इम्प्लिमेंटेशन ऑफ नॉट गेट युझिंग नॉर. तर आपण काय करणार आहे नॉट गेट जो आहे तो काय करणार आहे नॉर गेट यूज करून काय करणार आहे इम्प्लिमेंट करणार आहे. तर इथं काय ट्रूथ टेबल जो आहे तो सेम राहणार आहे, फक्त आपल्याला काय करायची आहे लॉजिकल डायग्राम जी आहे ती ड्रॉ करायची आहे की जेणेकरून आउटपुट एक्सप्रेशन जे आहे नॉट गेटचं आपल्याला माहिती इनपुट ए असेल तर आउटपुट काय यायला पाहिजे ए बार यायला पाहिजे. तर इथं नॉट गेटला हा जो आहे सिम्बॉल नॉर गेटचा आहे. इथं ऑर आणि याला बबल कनेक्टेड आहे. इनपुट ए बी असेल तर याचा आउटपुट काय येणार आहे ए प्लस बी बार येणार आहे. तर इथं काय येतं या कंडिशन मध्ये की नॉट गेट, तर नॉट गेट मध्ये काय सिंगल इनपुट असणार आहे त्याच्यामुळे इथं काय केलेले हे दोन्ही टर्मिनल जे आहे शॉर्ट केलेले सिंगल इनपुट रिप्रेझेंट केलेलं आहे आणि आउटपुट काय केलेलं आहे क्यू इज इक्वल टू आउटपुट काय येणार आहे ए बार येणार आहे. मीन्स ए मीन्स काय 0 असेल तर 1, 1 असेल तर 0. दॅट इज नॉट गेट युझिंग नॉर गेट. नंतर सेकंड गेट आपण स्टडी करणार आहे अँड गेट युझिंग नॉर गेट. तर तुम्हाला अँड गेट इम्प्लिमेंट करता येईल युझिंग नॉर गेट. मी शेअर करणारच आहे आन्सर, पण तुम्हाला इम्प्लिमेंट करता येईल का अँड गेट युझिंग नॉर गेट. अँड गेटचा ट्रूथ टेबल तुम्हाला माहिती आहे. अँड गेट मीन्स काय मल्टिप्लिकेशन ऑफ इनपुट ए प्लस बी वाय इज इक्वल टू सॉरी ए इंटू बी. वाय इज इक्वल टू आपल्याला एक्सप्रेशन काय फाइंड आउट करायचंय किंवा क्यू इज इक्वल टू एक्सप्रेशन काय फाइंड आउट करायचंय ए इंटू बी. तर ट्रूथ टेबल सेम राहणार आहे 0 0 0 1 1 0 1 1. तर मल्टिप्लिकेशन काय फक्त 1 इंटू 1 ला काय आन्सर येणार आहे तुमचं 1 येणार आहे. लॉजिकल डायग्राम तुम्हाला ड्रॉ करता येईल. आउटपुटला फक्त ड्युअलिटी किंवा डी मॉर्गन्स थेरम अप्लाय करून काय करायची आहे अँड गेट जो आहे तो तुम्हाला इम्प्लिमेंट करायचा आहे. लॉजिकल डायग्राम ड्रॉ करता येईल. ड्रॉ करा, ट्राय करा आणि ग्रुपवरती शेअर करा म्हणजे लक्षात येईल. ट्राय करा तुम्ही, मी दाखवतेच तुम्हाला आन्सर जे आहे ते दाखवणारच आहे. 2 मिनिटात फक्त ट्राय करून बघा. नॉर गेट जो आहे ह्या टाइप मध्ये ड्रॉ करायचा की जेणेकरून आपल्याला काय आउटपुट तुमचं नॅन्ड गेट आलं पाहिजे. नॅन्ड गेटचं आउटपुट एक्सप्रेशन काय आहे
दॅट इज ए इंटू बी. तुमचा आउटपुटला काय आलं पाहिजे, ए इंटू बी टर्म आली पाहिजे. तर नॉर गेट यूज करायचे आणि ड्युअलिटी थेरम किंवा डी मॉर्गन्स थेरम जो आहे तो आउटपुटला अप्लाय करायचा. जर प्लस ऑपरेटर येत असेल तर डॉटने रिप्लेस करायचा, डॉट ऑपरेटर येत असेल तर काय करायचंय, प्लसने रिप्लेस करायचंय. लॉजिकल डायग्राम जे आहे तुम्ही ड्रॉ करा, मीच लक्षात येईल. डायग्राम ड्रॉ करा आणि ग्रुपवरती फोटो शेअर करा. जी काय डायग्राम येते ती ग्रुपवरती शेअर करा. आन्सर मी दाखवतेच तुम्हाला, तुम्ही ट्राय करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. टेलिग्रामच्या ग्रुपवरती शेअर करा, डिजिटल टेक्निकचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती. झाली ड्रॉ करून डायग्राम. नॉट गेट युजिंग नॉर गेट. नॉर गेटचा सिम्बॉल बघा, काकडे ऐश्वर्या. नॉट ऑरचा सिम्बॉल बघा, नॉर गेटचा सिम्बॉल बघा. सिम्बॉल मध्ये कन्फ्युजन करू नका. हा जो सिम्बॉल आहे स्क्रीनवरती नॉर गेटचा सिम्बॉल दिलेला आहे. नॉर आणि नॅन्डचा सिम्बॉल लक्षात ठेवा, कन्फ्युजन करू नका. सिम्बॉल नॉरचा असा आहे, स्क्रीनवरती शेअर केलेला आहे. नॉट गेट दाखवलेला आहे. तुम्हाला काय इम्प्लिमेंट करायचं आहे, ऑर गेट जो आहे किंवा अँड गेट सांगितलं आहे मी तुम्हाला इम्प्लिमेंट करायला. अँड गेट जो आहे तो इम्प्लिमेंट करा. लॉजिकल डायग्राम ड्रॉ करा आणि फोटो जो आहे तो शेअर करा ग्रुपवरती. जी काय असेल डायग्राम तुम्ही ड्रॉ केलेली शेअर करा, म्हणजे करेक्ट आहे का चुकीची आहे ते लक्षात तरी येईल तुम्ही काय ड्रॉ करताय ते. सिम्बॉल फक्त चुकवू नका. सिम्बॉल बघा, नॉर गेटचा कसा आहे आणि नॅन्ड गेटचा कसा आहे. नॉर गेट जो आहे मी तुम्हाला अँड गेट डिझाईन करायला सांगितलेला आहे. अँड गेट युजिंग नॉर गेट. काय येते डायग्राम शेअर करा. अँड गेटची डायग्राम काय येते, स्क्रीनवरती मी शेअर केलेलं आहे. इम्प्लिमेंटेशन ऑफ अँड गेट युजिंग नॉर गेट. तुम्ही क्रॉस चेक करा, तुम्ही जी ड्रॉ केलेली आहे ती बरोबर डायग्राम आहे का नाही. अँड गेट दॅट इज मेड बाय इन्व्हर्टिंग इनपुट्स टू नॉर गेट. तर इथं ए इनपुट नॉर गेटला कनेक्टेड आहे, बी इनपुट नॉर गेटला कनेक्टेड आहे. तर ए याचा आउटपुट काय येणार आहे, ए बार. याचा आउटपुट काय येणार आहे, बी बार. देन दॅट इज गिवन टू परत नॉर गेटला दिलेलं आहे, दॅट इज ए बार. याचा आउटपुट काय येणार आहे, ए बार प्लस बी बार. आणि त्याचा परत काय येणार आहे, बार येणार आहे. बार बारला काय होणार आहे, कॅन्सल येणार आहे. तर इथं तुमचं आउटपुट एक्सप्रेशन काय येणार आहे, क्यू इज इक्वल टू ए प्लस बी बार. डी मॉर्गन्स थेरमने काय करणार आहे, प्लस ऑपरेटर जो आहे तो डॉटने रिप्लेस करणार आहे, दॅट इज
क्यू इज इक्वल टू आउटपुट काय येणार आहे ए इंटू बी. त्याच्यानुसार ट्रूथ टेबल जो आहे तो सेम अँड गेटचा रिप्रेझेंट केलेला आहे. ए बी इनपुट आहे, आउटपुट क्यू आहे, 0 इंटू 0 0, 0 इंटू 1 0, 1 इंटू 0 0, 1 इंटू 1 1 रिप्रेझेंट केलेलं आहे. दॅट इज इम्प्लिमेंटेशन ऑफ अँड गेट युझिंग नॉर. डायग्राम, लॉजिकल डायग्राम लक्षात आली आहे ही अँड गेटची. तुम्ही ड्रॉ केलेली आणि मी शेअर केलेली डायग्राम क्रॉस चेक करा. लक्षात आली आहे ही डायग्राम अँड गेट युझिंग नॉर गेट. चॅट बॉक्स मध्ये यस किंवा नो शेअर करा. डायग्राम जी आहे ड्रॉ केलेली मी शेअर केलेली आहे. लक्षात आली आहे डायग्राम. चॅट बॉक्स मध्ये यस ऑर नो शेअर करा. देन नेक्स्ट इम्प्लिमेंटेशन ऑफ ऑर गेट युझिंग नॉर. तर ऑर गेट जो आहे दॅट इज युझिंग नॉर गेट इम्प्लिमेंट करता येईल. ऑर गेट, आता आपण अँड गेट इम्प्लिमेंट केला, अँड गेट युझिंग नॉर गेट. देन नेक्स्ट आपण काय स्टडी करणार आहे दॅट इज ऑर गेट, इम्प्लिमेंटेशन ऑफ ऑर गेट युझिंग नॉर गेट. तर ऑर गेट जो आहे युझिंग नॉर गेट तुम्हाला इम्प्लिमेंट करता येईल. ऑर गेटचं आउटपुट एक्सप्रेशन काय, ऑर मीन्स काय ऍडिशन ऑफ इनपुट. तुमचं क्यू इज इक्वल टू आउटपुट काय आलं पाहिजे, ए प्लस बी काय आलं पाहिजे, आउटपुट आलं पाहिजे. ट्रूथ टेबल ऑर गेटचा माहिती आहे तुम्हाला की ऍडिशन ऑफ इनपुट 0 प्लस 0 0, 0 प्लस 1 1, 1 प्लस 0 1, 1 प्लस 1 काय करणार आहे 1 रिप्रेझेंट करणार आहे. ट्रूथ टेबल ऑर गेटचा माहिती आहे, ड्रॉ करायचा आणि लॉजिकल डायग्राम जी आहे ड्रॉ करायची की जेणेकरून आउटपुट एक्सप्रेशन काय आलं पाहिजे तुमचं. ऑर गेटचं आउटपुट एक्सप्रेशन काय, वाय इज इक्वल टू किंवा क्यू इज इक्वल टू काय नोट करणार आहे, ए प्लस बी आउटपुट एक्सप्रेशन आलं पाहिजे. लॉजिकल डायग्राम ड्रॉ करता येईल याची ऑर गेटची लॉजिकल डायग्राम ट्राय करा तुम्ही, म्हणजे लक्षात येईल. इम्प्लिमेंटेशन ऑफ ऑर गेट जे आहे युझिंग नॉर गेट तुम्ही ड्रॉ करा. नंतर एक्सऑर आणि एक्स नॉर जे आहे युझिंग नॉर गेट ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट लेक्चर मध्ये परत मी एक्सप्लेन करेनच. टाइम जो आहे तो आता टाइम लिमिट एंड होईल. इम्प्लिमेंटेशन ऑफ ऑर गेट युझिंग नॉर गेट. तर डायग्राम जी आहे ती तुम्ही ड्रॉ करून सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट लेक्चरला मी हे एक्सप्लेन करेनच. दॅट इज ऑर गेट युझिंग नॉर. आणि नेक्स्ट जे आहे नॅन्ड गेटची इम्प्लिमेंट करा. नॅन्ड गेट युझिंग नॉर गेट ट्राय करा. देन एक्स नॉर गेट युझिंग नॉर गेट तुम्ही ट्राय करा, किंवा एक्स ऑर गेट असेल युझिंग नॉर गेट जे आहे ते ट्राय करा. आउटपुट एक्सप्रेशन जे आहे ते आपण स्टडी केलेलं आहे, त्याच्यानुसार ट्रूथ टेबल वरून आउटपुट एक्सप्रेशन जे आहे ते नोट करा आणि सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट लेक्चरला परत एक्सप्लेन करेल नॉर गेट ॲज अ युनिव्हर्सल गेट. फक्त तुम्ही ट्राय करा